नाशिकमध्ये नामांकित कंपनीत महिला लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून भांडाफोड केल्याचं कळतंय। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिलांचा लैंगिक अत्याचारासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुण आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत। मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्यानं नाशिक पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास केला। यामध्ये विशेष म्हणजे नाशिक पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक टीम वेषांतर करून कंपनीमध्ये वावरत होती। 7 महिला पोलिसांच्या टीमनं सगळी शहानिशा करून हा प्रकार उघडकीस आणला। मीटिंग आणि इतर कामकाज करताना संशयित आरोपी जे अश्लील प्रकार करत होते हे सगळं बघून शिताफीनं त्यांना बेड्या ठोकल्या। जवळपास 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही चेक करून काही ठोस पुरावे गोळा करून ही माहिती पोलिसांनी जमवली आणि ही मोठी कारवाई त्यांनी केली आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी जी कामगिरी केली आणि त्यानंतर आता या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नाशिक पोलिसांनी जी कामगिरी केली ती खरंच कौतुकास्पद आहे। कशा पद्धतीने पोलिसांनी सगळा सापळा रचला आणि कशा पद्धतीने आरोपींपर्यंत पोहोचले? नक्कीच आपण जर बघितलं प्रज्ञा तर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची जी कारवाई आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये महिला लैंगिक अत्याचाराचा हा गंभीर प्रकार खरं तर त्या ठिकाणी घडत असल्यामुळे काही महत्त्वाचे ठोस पुरावे खरं तर पोलिसांच्या हाती लागण्यासाठी कारवाईसाठी जो विलंब होता तो खरं तर त्या दिन लागत होता। आणि एकूण ही कारवाई करत असताना अतिशय बारकाईनं काही जे नियोजन होतं ते स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेलं होतं। एकूण जर पाहिलं तर काही नाट्यमय घडामोडी घडत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये वेषांतर करून खरं तर ज्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी ज्या कंपनीमध्ये गेलेल्या होत्या त्या ठिकाणी त्या स्वतः काम करत होत्या, त्या सगळ्या ग्रुप सोबत त्या ठिकाणी सामील झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी नेमका काय प्रकार घडतोय याची संपूर्ण शहानिशा सुरू होती। काही सीसीटीव्हीच्या आधारे देखील हे सगळे प्रकार घडत असताना त्याचे ठोस पुरावे गोळा करण्याचं देखील एक आव्हान या टीम समोर होतं। त्यामुळे जवळपास 3 ते 4 दिवस हे पथक जे आहे, जी टीम होती, जी महिला अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची ती आतमध्ये जाऊन काम करत होती। या सर्वांचं काम नेमकं कसं असायचं ते जाणून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई केलेली आहे। कारण या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये ज्या तरुणांवर महिलांवर ज्या पद्धतीचे अत्याचार होत होते त्यासोबत त्यांच्यासोबत धर्मांतराचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न त्यांचा सुरू होता। अनेक वेगवेगळे कारणं दाखवून अनेक वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांचं धर्मांतर कसं होईल यासाठी खरं तर हे सगळे जिहादी विचाराचे त्या कंपनीमध्ये जे टीम वर्कर होते किंवा ते टीम काम करणारे लोक होते। या संशयित आरोपींचे नेमकं रोजचं दैनंदिन काम काय आहे ते बरोबर आहे। या सगळ्याचे छोटे छोटे तपशील पोलिसांनी मिळवण्यासाठी वेषांतर केलं आणि त्या वादग्रस्त कंपनीमध्ये देखील महिला पोलीस अधिकारी पोहोचलेल्या होत्या आणि या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।